एक मिनिट. अंबाजोगाई नगर परिषदेचे घरकुल विभागाचे प्रमुख यांनी केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्याशी उद्धट वर्तन करून उद्धट भाषा वापरली. एका सार्वजनिक कामासाठी गेले होते. नेमका काय प्रकार घडला आपण माजी आमदार साठे साहेब यांच्याशी संवाद साधू. नमस्कार. मी काल प्रभाग क्रमांक 15 येथील सह्यबनगर एकात्मता कॉलनी आणि CM हॉस्पिटलच्या शेजारी त्या भागातले ग्रस्त श्री आव्हाड हे माझ्याकडे काल तक्रार घेऊन आले. त्यांनी सांगितलं की काही दिवसापूर्वीच केलेली नाली पडली आणि ते पडल्यामुळं जे सांडपाणी त्याच्यामुळं त्या परिसरामध्ये दुर्गंधी झाली. नालीचं पाणी पूर्ण ढव साचलं आहे आणि त्याच्यामुळं मच्छर झालेत आणि रोगराईची प्रश्न त्या ठिकाणी उद्भवलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी नाली दुरुस्त करण्याच्या संदर्भात नगरपालिकेला बोला. ते आल्यानंतर मी तात्काळ जे संबंधित विभागाचे जे इंजिनियर आहेत बडोगे नावाचे करण बडोगे, मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की अशी अशी तक्रार आहे, तुम्ही पाहणी करा आणि जे आपण वार्षिकमध्ये जे कामं करतो त्या वार्षिकच्या कामामध्ये सदरील कामाचं प्रस्ताव तयार करा आणि तात्काळ ते काम करून घ्या. असं बोलल्यानंतर त्यांनी तात्काळ सांगितलं की मी 4 वाजता 11 वाजता माझं बोलणं झालं. ते म्हणलं माझे काम आटपून कालची घटना मी 4ला जातो आणि 4ला जाऊन मग त्याचं अहवाल देऊन प्रस्ताव तयार करून त्याचं काम आपण संबंधित मंजुरी घेऊन करू. असं बोलण्यात झाल्यानंतर मी काल जे संबंधित ग्रस्त होते श्री आव्हाड यांना ते माझ्याकडे परत भेटायला आले आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा काल मी त्यांना फोन केला. ते त्यांनी सांगितलं की मला दुसरं काम आहे, मला काही वेळ नाही, तुमचं काय म्हणणं आहे ते लेखी द्या. मग त्यांनी मला तसं सांगितल्यानंतर मी त्यांना परत फोन केला की बाबा तुम्ही 4 वाजता त्या कामाच्या पाहणीसाठी जाणार होतात, काय झालं? काय नाही म्हणले, तुमचं जे काय असेल तर ते लेखी द्या. अशा पद्धतीचं त्यांनी बोललो. मी बोललो तुम्हाला मी पूर्वकल्पना दिली आणि सांगितलं की तुम्ही पाहणी करा. ती नाही, तुम्ही तिथं लेखी द्या, त्याच्यानंतरच मी जाईल, त्याच्याशिवाय मी जाणार नाही, अशा पद्धतीने बोलला. मग तुला म्हणलं सगळ्या गोष्टी लेखीच लागतात का? एखाद्या व्यक्तीनं तुला जर त्या कर्मचाऱ्याला तुम्ही आमदार आहात हे माहित नाही का? त्याला माहित आहे ना, म्हणजे त्याला याची कल्पना असताना सुद्धा लेखी त्यांनी ते लेखी पत्र द्या म्हणून सांगितलं. लेखी पण पत्र दिलं त्याला. परंतु माझा अनुभव सांगतो नगरपालिकेचा, ज्या वेळेसपासून नगरपालिका नवीन अस्तित्वात आली त्यावेळेसपासून त्या नगरपालिकेचा अतिशय बेशिस्त कारभार त्या ठिकाणी सुरू आहे. काही दिवसापूर्वी एकात्मता कॉलनीतला असाच प्रकार श्री लोमटे यांच्या घराच्या समोर नाली पडली आणि जवळपास मोठा ढव झाला आहे, घाण पाणी झाले आणि त्याच्यामध्ये मच्छर जमा होतात. त्याचं लेखी निवेदन दिलं आहे, लेखी पत्र दिलं आहे आणि संबंधित इंजिनियरला नेऊन दाखवलं. पण त्यावेळेस होते देशमुख नावाचे इंजिनियर. त्यांनी त्याचा प्रस्ताव तयार करून जवळपास 4-5 महिने झाले. मी त्याला फोन केला तर ते म्हणतो की मी CO वगैरे सही घेतली, मंजूर घेतली आणि अध्यक्षाची सही नाही. म्हणून अशा पद्धतीचं जर 4-4 वर्ष 4-4 महिने अध्यक्ष तिकडे येणार नसतील, प्रभारी CO येणार नसतील आणि जे विभागाचे प्रमुख आहेत ते विभागाचे प्रमुख जर सर्वसामान्य येणाऱ्या नागरिकांची जर त्या ठिकाणी हेळसाळ करत असतील, त्यांना चक्रा मारावं लागतील आणि कुठलंही काम त्या ठिकाणी एका कामासाठी 10 चक्रा मारणे, पैशाची मागणी करणे, अशा पद्धतीचं कारभार पूर्ण शिस्त नगरपालिकेची त्या ठिकाणी बिघडलेली. मी पण नगराध्यक्ष म्हणून काम केलं. एकही सर्वसामान्य माणूस काम घेऊन आलाय, तक्रार घेऊन आलाय, त्या माणसाचं तक्रार निवारण करून ते हसत त्या ठिकाणी पाठवण्याचं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे. परंतु नगरपालिकेच्या प्रशासनाच्या काळामध्ये जे यापूर्वी CO होऊन गेले आणि त्यांच्या काळामध्ये जे कर्मचारी या ठिकाणी म्हणजे त्याला शब्द नाहीत मला, असे मगरुरीचे त्यांच्या अंगामध्ये गुण त्या ठिकाणी आले. त्याच्यापूर्वी पण नगरपालिकेमध्ये कर्मचारी होते, पण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम समजून घेऊन ते सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचं काम करत होते. परंतु आता आलेले जे विभाग प्रमुख आहेत, एकही विभाग प्रमुखाला कुठल्याही कामाचं गांभीर्य नाही, सगळ्या विभागाच्या पद्धतीचं. आणि अंबाजोगाई शहरामध्ये कोट्यावधीच्या शासनाच्या विकास कामाच्या नावावरती विकास कामं सुरू आहेत, अशा वल्गना केल्या जातात. जर आपण त्यांनी केलेल्या कामाचं जर गुणवत्ता पाहिली तर अतिशय निकृष्ट पद्धतीचं काम या अंबाजोगाई शहरामध्ये झालेलं आहे. मग ते पाईपलाईनचं काम असो, रस्त्याचं काम असो, नालीचं काम असो, सगळे कामं निकृष्ट दर्जाचे केलेत आणि त्याच्यामधले एक लेअर गायब करून करोडो प्रचंड रुपयाचं त्या ठिकाणी अपहरण संबंधित प्रशासनाच्या काळामध्ये संबंधित त्या ठिकाणचे नगराध्यक्ष
नगराध्यक्ष असतील, आमदार असतील, जे त्याच्या मागले त्या गुत्तेदाराच्या मागलचे, त्यांनी संगनमतानं या ठिकाणी शासनाच्या पैशाचा दुरुपयोग केलेला आहे असं माझं मत आहे. या कर्मचाऱ्याला माझा तोच पुन्हा प्रश्न आहे, कारण कुठल्याही नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना, कारण तुमचं हे व्यक्तिगत काम नव्हतं, तुम्ही सार्वजनिक कामासाठी त्या कर्मचाऱ्याला सांगत होतात. मग सार्वजनिक कामासाठी तुम्ही या भागाचे माजी आमदार आहात, तरीही त्या कर्मचाऱ्यामध्ये हा मगरुरीपणा का आला असं का तुम्हाला वाटतं? मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे कर्मचारी आहेत ते हे भान विसरूनच गेलेत की आपण जनतेचे सेवक आहेत. त्यांच्या अंगामध्ये जे मगरुरी या ठिकाणी निर्माण झालेले त्याला कारणीभूत आहे की 4 वर्षाचा जो प्रशासनाचा काळ आहे त्याच्या माध्यमातून प्रशासकाच्या काळामध्ये असेल आणि आत्ताची जी प्रशासन व्यवस्था आहे त्याच्यावर कुणाचं वचक नाही का. आम्हाला त्याच्यामध्ये संशय येते की जाणून बुजून त्याच्या मागं जे काही राज्यकर्ते प्रशासन आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जे विरोधक येतील त्यांचं कुठलं काम ऐकायचं नाही, त्याला उद्धट त्या ठिकाणी उत्तर द्यायचे, अशा पद्धतीचं त्यांना सांगितलं असावं असा आमचा समज आहे.